राम कृष्ण हरी राम कृष्ण दिखो क्या थोड़ा रूप पाहता
काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार,
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई,
ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुची चित्ती तैसे मजेती संभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजमयं मोक्षानामज्ञानदानैकलक्षं कोटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविन्दान् वरिष्ठम् पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती आधार देही आपुले चौफाळून या भले हरी बैसू पाऊले श्री गुरूंची हे नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल हला काय सांगू आता संतांचे उपकार मजा निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणून निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि संतांचं महत्व सांगणारा अभंग आहे। पहा जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार
त्या संतांचे माझ्यावरती एवढे उपकार आहेत, त्यांचं वर्णन करता येत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. मला रात्रंदिवस ते काय करतात, जाग ठेवतात. आपण झोपलोत का? आपण झोपलेलो आहेत. जे सद्गुरूंचा ज्यांना बोध मिळाला ते जागेत, बाकी सगळे झोपलेत. बोध मिळून पण काही झोपलेले आहेत. आपण पुढे पाहणारच आहोत. ते म्हणतात रात्रंदिवस ते काय करतात, काय सांगू संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, निरंतर जाग ठेवतात. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. अरे त्यांचे एवढे उपकार आहेत, त्यांच्या पायावरती जीव जरी ओळवून टाकला ना तरी त्यांच्या उपकाराची परतफेड होऊ शकत नाही. अरे सहज बोलून आपल्याला हिताचा उपदेश करतात. बोलता बोलता सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. प्रयत्न करून कष्ट घेऊन सारखं सायास करून आपल्याला शिकवत असतात. वारंवार तेच सांगत असतात. का? आपला हित कशामध्ये त्यांना माहिती, हित व्हावं या जीवाचं, त्यासाठी ते वारंवार तेच सांगतात. कशासाठी? ते ठसण्यासाठी. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. एवढे उपकार आहेत. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे गुण चंदन, तुका म्हणे वत्स धेनु येची चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. असे अरे जसं गाईच्या चित्तामध्ये वासरू असतं ना, तसं त्यांच्या चित्तामध्ये, सद्गुरूंच्या चित्तामध्ये, संतांच्या चित्तामध्ये वारंवार आपण सर्व साधक आहेत त्यांच्या चित्तामध्ये सारखे असतात. तसं आपल्याला सांभाळण्यासाठी येतात. म्हणून ते म्हणतात एवढे उपकार आहेत. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. विठ्ठल विठ्ठल. बघा या ठिकाणी आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे आपण कोणत्या कारणास्तव जमलेलो आहोत. सकाळी पण आपल्याला कीर्तन ऐकलं, सर्वांना समजले आपल्याला, पण वक्त्याचं कर्तव्य असतं परिहार देणं. तर पहा, असणारे ब्रह्मलीन जनार्दन दादू भोसले यांचं तृतीय पुण्यस्मरण, तसंच असणारे आपले परमपूज्य सद्गुरू रामदास बाबा बुधवारे यांचं 25वे पुण्यस्मरण, पुण्यतिथी. त्याच्या निमित्ताने असणारा हा एक दिवसीय वैष्णव मेळावा. आणि याच्यामध्ये दुपारच्या कीर्तनाची सेवा, नियोजित कीर्तन नव्हतं, प्रवचन होणार होती, पण अचानक एक संधी माझ्यासारख्या बालकाकडे तुमच्या सेवा करण्याची एक संधी मिळाली. म्हणून सेवे लागी सेवक झालो, तुमच्या आलो निज चरणा. तुमची एक सेवा करण्याचा प्रयत्न करणारे, जी संतांनी सद्गुरूंनी मला जे सांगितलं, माझ्यापर्यंत जे आलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारे. बघा भाऊ सांगतात, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग आहे सोपा सुखरूप. भाऊ सारखं सांगतात, म्हणजे मी निरपे आहे, निरोप सांगणारे, मार्ग त्यांचा आहे, त्यांचा माल आहे, फक्त मी वाटण्यासाठी तुम्हाला त्याच्याविषयी फक्त माहिती देणारे, त्याच्याविषयी सांगणारे. तुम्हाला घ्यायचंय नाही घ्यायचंय तुमच्या हातामध्ये. आपल्याला उद्धार करून घ्यायचंय, घेऊन सुद्धा ते घ्यायचंय, काय करायचंय सगळं आपल्या हातामध्ये. इथं फक्त निरोप सांगण्याचं काम आहे. व्यासपीठ म्हणजे काय? निरोप सांगण्याचं काम करायचंय इथं व्यासपीठामध्ये. बरेच जण व्यासपीठावरून चालतं, मनोरंजनाची खूप मनोरंजन केलं जातं, हसवलं जातं, पण याच्यासाठी हे व्यासपीठ नाही. साधू संतांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. कशासाठी? अरे या जीवाला त्याचा मोक्षाचा, उद्धरून जाण्याचा, तरुण जाण्याचा मार्ग त्याच्यापर्यंत पोहोचावा, त्याला समजावं आपले हित कशामध्ये, आपलं कशामध्ये हित आहे, कशामध्ये अनहित आहे, सार काय असार काय, याचा निवाडा करण्याची बुद्धी, याचं ज्ञान संत आपल्याला करून देत असतात. इथं उभं राहून तेच सांगितलं जातं. जे साधू संतांचा जो मार्ग आहे ना, तोच इथं उभा राहिल्यानंतर सांगितला पाहिजे. दुसरं काही सांगितलं गेलं नाही पाहिजे. एक सांगतात की दोष लागतो व्यासपीठावरती जर इथं उभं राहून आपण जर बाकी काही घराघरातल्या कहाण्या कथा सांगत जर असेल ना, ते म्हणतात दोष लागतो. आणि सांगतात जर असं काही असेल ना, जे आपल्या उद्धाराचं गोष्ट सोडून, उद्धाराचं साधन सोडून, मार्ग सोडून जर काही सांगत असेल ना, तुकाराम महाराज म्हणतात की
विठ्ठल 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 ते म्हणतात की त्याची गोष्ट सुद्धा ऐकू नये. अनुभव नाही ही पोटी अनुभव नाही पोटी अनुभव नाही पोटी अनुभव नाही पोटी राजा ऐकू नये गोष्टी 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 राजा ऐकू नये अनुभव अनुभव नाही पोटी त्याच्या ऐकू नये गोष्टी. अरे म्हणले गोष्ट जरी सांगत असेल ना अनुभव नसन तर म्हणले त्याचा ऐकू नका. त्याचा अनुभव आधी घ्या. आधी अनुभव पाहिजे. तुका म्हणे हे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामाने. तिथं अनुभव पाहिजे. जर अनुभव नसेल ना तर तो सुद्धा बुडणार आहे ना आपल्याला सुद्धा बुडवणार आहे. विठ्ठल विठ्ठल आता आपण भाग्यवान आहोत. आपल्याला मार्ग सुद्धा योग्य मिळाला. अनादिकालापासून आलेला तो मार्ग, ती परंपरा आपल्या जीवनामध्ये आली. आपल्या जीवनामध्ये जे कोडं आपल्याला पडलं होतं ना, सर्वात मोठं दुःख, ते दुःख आपल्याला सारण्याचा, बाजूला सारण्याचा आपल्याला मार्ग मिळाला. आपल्या जीवनाचं कोडं उलगडलं. आपल्या जीवनामध्ये खूप मोठे महात्मे आलेत पण आपल्याला समजत नाही. संत श्रीपाद बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे भेटले. सद्गुरू बंधुनाथ बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे भेटले. संत बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे भेटले. सद्गुरू बंधुनाथ बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे भेटले. सद्गुरू श्रीपाद बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे भेटले. सद्गुरू श्रीपाद बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे भेटले. श्रीपाद बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे भेटले. सद्गुरू पांडुरंग बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे भेटले. असे संत दयाळू थोर, संत दयाळू थोर, संत दयाळू थोर, संत दयाळू थोर. सांगू त्यांचे उपकार, सांगू त्यांचे उपकार. चित्त वाचले आमच्या जीवनाचे कोडे भेटले. सद्गुरू श्रीपाद बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे भेटले. सद्गुरू श्रीपाद बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे भेटले. सद्गुरू पांडुरंग बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे भेटले. सद्गुरू श्रीपाद बाबा भेटले आमच्या जीवनाचे कोडे फिटले. अरे त्या जीवनामध्ये आपले आले आणि सर्वात मोठं जे कोडं पडलं होतं ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे पाहे मुरारे भज गोविंदम मूढमते. अरे हे जे कोडं पडलं होतं ना त्यांनी सोडवलं. आजी पिटले माझे हे कोडे आजी फिटले माझे कोडे भूत जन्माचे साकडे. कोण दाटले पुढे परब्रह्म सावळे. सकाळीच आपण कीर्तनामध्ये ऐकलं कशासाठी जीवनामध्ये संत येतात, काय देतात, ते कशाची ओळख करून देतात. अरे जे सर्वत्र भरलेला चराचरामध्ये भरलेला जो भगवंत आहे ना त्याची अनुभूती आणून देतात. विशेष आपल्या जवळ आहेच पण त्याची अनुभूती आणून देणार पाहिजे.
सर्वत्र भरलेला आहे. सांगतात सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही जिथं भगवंत नाही. प्रत्येक ठिकाणी भरलेला आहे. पण त्याचा अनुभव आहे का? तो अनुभव इथंच आणून दिला जातो, दुसरीकडे कुठं नाही. सद्गुरु श्रीपादोबा रामदासोबा पांडुरंग दादा यांच्या धर्ममंडपाखाली इथंच अनुभव आणून दिला जातो. कित्येक जण आहेत, खूप मोठे मोठे महाराज आहेत. आज सुद्धा म्हणतात टीव्हीवर पहा कीर्तन चालतं, कुणी ऐकलं असेल तर पहा. सांगतात म्हणजे आज तसे अनुभव येत नाहीत. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज होते, तुकाराम महाराज होते, ते त्या काळामध्ये त्यांना अनुभव यायचे. आता येत नाही. आपल्याला भगवंत भेट देऊ शकत नाही. त्यांच्यासारखं आपल्याला आज सुद्धा अनुभव येऊ शकत नाही. मोठमोठे कीर्तनकार म्हणतात आज सुद्धा अनुभव येत नाही. कारण की का त्यांना ते मिळालंच नाही. आपण खूप मोठे मोठे महाराज त्यांना म्हणतो, त्यांना मोठमोठे पदव्या दिल्यात, पण आपल्यापर्यंत जे यायला पाहिजे म्हणतात ना, आड्यात नाही तर पोहऱ्यात येणार. त्यांच्याकडे नाहीच ते, तर आपल्यापर्यंत तरी कधी येणार. हा मार्ग आहे ना, की साधू संतांनी दिलेला जो मार्ग आपल्यापर्यंत पोहोचवलाय ना, त्या मार्गाने जर आपण निश्चित गेलं ना, तर अनुभूती येते बरं का. जशीच्या तशी अनुभूती येते. जसं सर्व साधू संतांना जसा अनुभव आला तसा आज सुद्धा आपल्याला येतो. आज सुद्धा या क्षणी येतो. फक्त तो मार्ग आपल्याला मिळाला पाहिजे. जे ज्ञानेश्वर महाराजांकडे होता, तुकाराम महाराजांकडे जे होतं ना, मीराबाईकडे जे होतं, मुक्ताबाईकडे जे होतं, रामदेव महाराजांना जे मुक्ताबाईने दिलं ते आपल्याला मिळालं, तर निश्चित तसाच अनुभव आज सुद्धा येतो. या क्षणी फक्त तो मार्ग मिळाला पाहिजे. आणि ते जे साधन आहे ना, तो मार्ग या ठिकाणी बरेच जणांना इथं मिळालेला आहे. त्यांनी अनुभूती सुद्धा घेतली आहे त्याची, म्हणून आज त्यांना अनुभूती आली. आज पहा ज्यांचा पुण्यस्मरण आहे, आपले जनार्दन भाऊ, त्यांना हा मार्ग मिळाला होता. त्यांची इच्छा, मगाशी सकाळी कीर्तनामध्ये ऐकलो, त्यांची इच्छा होती की एक मेळावा इथं व्हावा, आमच्या गावामध्ये व्हावं. पण सांगतात त्यांची इच्छेच्या खातरी हा सर्व मेळावा झाला. त्यांच्या इच्छेच्या खातरी हे सर्व साधक जण तुमच्या गावामध्ये आलेत. बरेच जण इथं साधक सुद्धा झालेत, फक्त त्यांची इच्छा होती म्हणून. सांगतात की जर तो मार्ग जर मिळाला ना, ते नाम जर मिळालं ना, त्याच्यामध्ये एवढी पावर आहे. साक्षात भगवंत आपल्या हातामध्ये देतात. सद्गुरु संत दुसरं काही करत नाहीत, आपल्या जवळच ते आहे. जसं म्हणले आपले नाव, सगळीच उदाहरण आपण ऐकलं. गुळ आणि गुळाची गुढी एक का दोन? एकच आहे ना. जसं आपले नाव आणि आपण एक का दोन, तसं भगवंत आणि भगवंताचं नाम एक का दोन? एकच आहे. म्हणजे आपल्याला नाम दिले म्हणजे काय दिले? आपल्या हातामध्ये भगवंत दिले, आपल्याकडे देव आहे. आणि जर आपण त्या देवाला जर काही इच्छा प्रकट केली तर पूर्ण नाही करणार का? त्यांच्याही मनामध्ये इच्छा होती की आमच्या गावामध्ये वैष्णव मेळावा हवं, सगळे साधक व्हावेत, मला जो आनंद मिळालाय, मला जो अनुभूती आली सर्वांपर्यंत तो पोहोचावी. त्यांची इच्छा होती म्हणून ती पूर्ण झाली. ते नामच इतकं पॉवरफुल आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे एवढी. साक्षात देवच आहे, फक्त समजून घ्या. तुकाराम महाराज म्हणायचे ना, कित्येक जणांनी कीर्तनामध्ये ऐकले, तुकाराम महाराज म्हणले दारोदारी फिरत होते, देव घ्या कोणी तुकाराम महाराज वाटत होते देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. म्हणे दुसरं आयता आलाय तुमच्यापाशी, तुम्हाला काही द्यावं लागत नाही, घ्या, फुकट घ्या. पण घेत होते का?
लोक म्हणायचे देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. म्हणजे देव ठेवायला आम्हाला जागच नाही राहिली. धनराज बाबा म्हणतात पहा फुटके कपाळाचे. देव म्हणले साठवण्यासाठी जागाच नाही आमच्याकडे. कुठं ठेवायचा देव? हे भरले ना अंतकरण. विषयाने अंतकरण भरले नाही, त्याच्यामुळे देव ठेवण्यासाठी म्हणले जागाच नाही. पाप सुचून देत नाही. आपल्यापर्यंत कानावर जरी आलं ना तरी उठून लावतं. पाप जर असेल तर सांगतात पहा म्हणतात एका हिऱ्याच्या दुकानामध्ये कोण जात? सोन्याच्या दुकानामध्ये जाण्यासाठी खिशे पॅक लागतील ना. खिशे जरी कमी असतील तर डुंकून सुद्धा पाहतो का? म्हणजे तसं इथं खिशे पॅक लागते, बँक बॅलन्स लागतो तरच इथपर्यंत येऊ शकतो, हा मार्ग मी येऊ शकतो. तसं नाही. आपण भाग्यवान आहेत. आपलं पूर्वजन्मीचं खूप मोठं पुण्य आहे. काहीतरी पुण्य केले. सांगितलं ना सकाळीच निष्कामतेचं पुण्य आपण जीवनामध्ये केलेले, त्याच्यामुळे आपल्याला हा मार्ग आपल्यापर्यंत आलाय. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्याला भेजयाच्या गाठी तेच होते होय भेटी हरिप्रियाची. म्हणजे निष्कामतेचं पुण्य जर असेल ना, अनंत जन्मीचं पुण्य जर असेल, रोकड दयाच्या गाठी असतं ना, त्यालाच ते साधू संतांची भेट होती. संत जीवनामध्ये येतात आणि हा मार्ग मिळतो. आपण खूप मोठे भाग्यवान आहेत. आपल्या भाग्याची गणना करू शकत नाही, कशामध्ये मोजू शकत नाही. एवढं मोठं भाग्य आहे आपलं. जन्म जन्मिया जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अरे जन्मोजन्मी पुण्य केले म्हणून कृपा होती पहा. नाही तर तसं नाही. किती जरी म्हणजे झाडाला उलट लटकून घेतलं ना तरी सुद्धा कृपा होणार नाही, असं होऊ शकत नाही. पहा त्या आजींची बघा स्थिती. जोपर्यंत असं होत नाही ना, म्हणजे नये नेत्री जळ नाही अंतरी कळवळ तव हे चावटीचे बोल जनरंजवणे फोल. जोपर्यंत डोळ्यामधनं अश्रू येत नाहीत, नये नेत्री जळ नाही अंतरी कळवळ, आतमधनं भाव प्रगट होत नाही ना, आतमधनं वाटत नाही की मला सुद्धा असं व्हावं. तुकाराम महाराजांना वाटलं ना, जेव्हा गोरोबा काकांचा प्रसंग ऐकला कीर्तनामध्ये, वक्त्या कीर्तनकार सांगत होता गोरोबा काकांचा प्रसंग चाललेला, पायाखाली मुले मूल तुडवलं, भान नाही राहिलं. एवढं काही तल्लीन झाले होते. असं काय मिळालं होतं? मी पण करतोय ना, मग मला का होत नाही? मी पण करते, माझी सुद्धा भक्ती चालू आहे, पण मला का होत नाही? तुकाराम महाराजांना वाटायचं मला का होत नाही. असं काय त्यांना मिळालंय की पूर्ण सगळं ते हवान विसरून गेले.
पायाखाली मूल तोडवलेलं सुद्धा लक्षात राहिलं नाही. बघा, ज्यावेळी तुकाराम महाराजांना असं वाटलं ना, मनापासून सगळं सोडून दिलं आणि भामचंद्र डोंगरावरती जाऊन बसले. तिथं गेल्यानंतर भगवंताचा धावा करत राहिले. मला असं का होत नाही, मी ऐसी दशा येईल माझे कैयशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. ते म्हणतात माझं चित्त झुरतय, कधी मला असं होईल. असं मनापासून ज्यावेळेस, अंतकरणापासून ज्यावेळेस मुमुक्षत्व निर्माण होतं, असं वाटतं ना मनापासून, तसा जर आपला दृढ निश्चय झाला, तसा दृढ भाव जर झाला ना, तर भगवंत साक्षात सद्गुरूंच्या रूपाने, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. भगवंत सद्गुरूंच्या रूपाने आपल्याकडे येत असतात. आपण पाहतो त्यांना हाडामासाचे शरीर म्हणून पाहतो. आपल्यासारखंच दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. सारखे दिसतात, पण ज्याला वर्म कळतं ना, तो त्याला समजतं की ते कोण आहेत नेमके. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य आले आणि ज्यावेळेस त्यांनी दिला, बोध दिला, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देवनी केले सुखी. आणि माझ्या डोक्यावरती, तुकाराम महाराज म्हणतात, डोक्यावरती हात ठेवला आणि मला ते ज्ञान दिलं. आणि त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस खरी माझी स्थिती झाली. काय झालं, तुकाराम महाराज म्हणतात, कशी मोहिनी घातली गुरुना, कशी मोहिनी घातली गुरुना, हो मला, हो मला, हो मला भले कशी सद्गुरूंनी कशी मोहिनी घातली म्हणले, मला वेड लागले. आता सगळे म्हणतात ना, बघितलं काय म्हणते, म्हणले वेड लागले, ह्यांना अंगात आले, येडे झाले म्हणले सगळे. अरे ती खरी स्थिती, त्यांना खरं भगवंताचा साक्षात्कार होतोय. वरवर न दिसतं, वेगळं काहीतरी वाटते, पण ज्यावेळेस अनुभव घेतो ना, त्यावेळेस समजतं अरे काय होतंय. ती त्याचा जो आनंद होतो ना, तो शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. वर दिसणं बाकीच्यांना दिसणाऱ्यांना वेगळं वाटतं, काहीतरी वेगळंच आहे, अंगातच येते, समजत नाही का. सगळे लोक बघते काय होते नेमकं, त्यांना भान राहील, भान नसावं का त्यांना. लोक नावं ठेवतात ना पाठीमाग, भान नसावं का, काय वाटतंय नेमकं. असं चार चौघात
चौघांमध्ये एवढी सरपंचाची बायको आहे, चार चौघांमध्ये अशी रडती काय नाचती काय, काय वाटतंय? सरपंचाला काही वाटावं का नाही? लोकांनी नावं ठेवतात, पण सांगतात जोपर्यंत म्हणायचं ना आपल्याला नावं ठेवत नाहीत ना तोपर्यंत म्हणायचं आपला वेडा झालो, वेडा तुकाराम महाराज म्हणतात वेडा झालो वेडी यांच्या गावा गेलो. म्हणले आम्हा पुसू नका काही, आम्ही माणसात नाही, आम्ही माणसात नाही म्हणले, आम्हाला वेड लागले. कुणाचं वेड लागले? अरे त्या भगवंताचं वेड लागले. आणि ज्यावेळेस त्याचं वेड लागतं ना त्यावेळेसच अशी स्थिती होती, तशी होऊ शकत नाही. किती प्रयत्न करा, जोपर्यंत त्याच्यासाठी वेळ होत नाही ना तोपर्यंत अशी स्थिती होऊ शकत नाही. भगवंत कृपा करू शकत नाही. असं झालंच पाहिजे, तेवढं वेळ पण लागलं पाहिजे. मीराबाईला नाही लागलं का? राजाची मुलगी होती, रस्त्याने चालली तर नाचतच चालायची, लोक नावं ठेवत होती, पण भान होतं का? ती वेडी झाली होती. मग आपण का होत नाही? आपल्या मालिकेतले शांतमाई, त्यांचं पहा, ऐकलं असेल आपण बऱ्याच वेळा. त्यांना चालत असताना एवढ्याच तल्लीन व्हायच्या विदेही शांतमाई आज सुद्धा त्यांना मानलं जातं. एवढ्या तल्लीन होऊन जायचे, त्यांना कशाचंच भान राहत नव्हतं. एखाद्या वेळेस जर सद्गुरूंची जर आठवण आली ना, जर भेटायला जायचं म्हणलं ना, रात्र पाहत नव्हत्या, दिवस पाहत नव्हत्या. जायचंय म्हणजे जायचंय, कुठं का असाना मग सद्गुरू त्यांना भेटायला जायचंय. काय वेळ म्हणावं झाला, किती वेळा झाल्या असतील. मग आपण त्यांना जे मिळालं आपल्याला मिळालं नाही का? मग आपल्याला का असं होत नाही? आपण का एवढे वेळ होत नाही? आपण आज सुद्धा, आत्ता सुद्धा मिळून सुद्धा आपण त्यांच्यासारखा तसा भाव आपण आजपर्यंत करत नाही. आपल्याला असं वाटत नाही की त्यांच्यासारखं मला भाव होत. हे ऐकायचंय सत्संग, वैष्णव मेळावा सारखे सर्वांचे आपण अनुभव ऐकतो. कशासाठी? अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला वाटावं, अरे त्यांना असे अनुभव आले, मला का आले नाही? मला का असं होत नाही? मला सुद्धा असं झालं पाहिजे वाटावं. आणि ज्यावेळेस वाटतं ना, मनापासून वाटतं, त्यावेळेस खरं निश्चित अशी स्थिती होती. मीराबाई सारखी सुद्धा आपली आज सुद्धा अवस्था होती, पण तसा तिच्यासारखा भाव निर्माण झाला पाहिजे. तिच्यासारखी जसं ती वेडी झाली तसं आज सुद्धा आपण वेड झालं ना, निश्चित तसं होतं. फक्त तेवढं वेळ लागलं पाहिजे. त्याची एकदा नशा चढली ना, नशा चढल्या मग त्याला काही सुचत नाही. बघा श्रीकृष्ण सांगतात उद्धवाला, अरे म्हणले ज्यावेळेस त्या साधकाला ज्यावेळेस माझं ज्ञान होतं, ज्ञान झाल्यानंतर म्हणले त्याला दुसरं काहीच आवडत नाही, माझ्याशिवाय त्याला दुसरं काहीच आवडत नाही. संसार असू द्या, पैसा असू द्या, लवाजमा काही असू द्या, त्याला क्षुल्लक वाटतं, ते त्याला काहीच खरं वाटत नाही. सद्गुरूंचं ज्यावेळेस ज्ञान होतं ना, बोध दिल्यानंतर बोट ज्यावेळेस ठसतो ना त्यावेळेस समजतं, अरे हे सर्व खोटे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झाला हरिबिना, सर्व लटकय खोटे, आपल्या बरोबर काहीच येणार नाही. हे सगळं आपण मायेमध्ये अडकतोय. विषय ओढी भुलले जीव, यांची करील कोण किव, नुपचे नारायणी भाव पावनी ठाव नरदेही. विषयाच्या ओढीमध्ये आपण भुलून चाललोय. विषयाच्या ओढीमध्ये आपण रात्रंदिवस त्याचाच विचार करत राहतोय. रात्रंदिवस आपल्या डोक्यामध्ये
डोक्यामध्ये नाम आहे का संसार आहे? विचार करा. इथं बसलोय, डोक्यामध्ये काय आहे आपल्या? घर नाही का डोक्यामध्ये? गुरं नाहीत का? नातवंड? बसलोय तरी सुद्धा कुणाच्या डोक्यामध्ये असं कधी कीर्तन संपतंय? बसलोय तरी सुद्धा आपल्या डोक्यामध्ये भगवंत नाहीये, नाम नाहीये. नाम म्हणजेच भगवंत आहे. आणि ज्यावेळेस त्याला डोक्यामध्ये ठेवतो ना, म्हणून तर म्हणतात ना, भगवंत परमार्थ करायचा कशाने? बुद्धीने परमार्थ करायचा, डोक्याने करायचंय. हातापायाचा विषय नाही परमार्थ. हातापायाने किती जरी केलं ना तरी सुद्धा ह्या जन्ममानाच्या फेऱ्यातनं आपण मुक्त होऊ शकत नाही. त्याला परमार्थ हा डोक्याचा आहे, बुद्धीने करायचंय. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. जोपर्यंत बुद्धीने परमार्थ करू शकत नाही ना, तोपर्यंत शेवटपर्यंत आपण टिकू शकत नाही. इथं बुद्धीच वापरावी लागते. बघा, एक ज्ञानेश्वर मध्ये सांगतात, विठ्ठल 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 आत्मज्ञानाचा उपदेश भला, त्याचा जप नाही बोलिला, त्याचा विचारची केला पाहिजे साधके. महावाक्याचा उपदेश भला, त्याचा जप नाही बोलिला, त्याचा विचारची केला पाहिजे साधके. आपल्याला जे महावाक्य मिळाले ना, त्याचा विचार करायचा सारखं. सतत विचार करत राहायचं. काय सांगितलंय त्याच्यामध्ये? नाम काय सांगते आपल्याला? काय सांगते त्याच्यामध्ये? काय सांगितले? तोच मी आहे. सद्गुरूंनी ज्ञान दिलं. वारंवार सारखं आपल्याला सांगत राहतात, सारखं जाग करत राहतात. अरे ह्याच्यावरती लक्ष दे. काय सांगतात आतमध्ये? काय चालू आहे? तुझा श्वास काय म्हणतोय? येताना जाताना काय म्हणतोय? त्याच्याकडे सारखं लक्ष दे. वारंवार सांगत राहतात. पण आपण लक्ष आहे का आपलं? सारखे आले की भाऊ आल्यानंतर पहिल्यांदा विचारतात, तुमचं चालू आहे का? चिंतन करता का? किती वेळ बसता? आल्या विचारतात प्रत्येक जणाला. इथं बसलेले जेवढे साधक आहेत प्रत्येकाला माहिती, आल्यानंतर पहिला प्रश्न काय असतो? उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. अरे जाग व्हायला सांगतात, आपल्याला जाग करण्यासाठी येतात. आणि तुकाराम महाराज सुद्धा हेच अभंगाच्या पहिल्याच्या काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. अरे एवढे उपकार, मला काय सांगू आता संतांचे उपकार? काय सांगू? किती मोठे उपकार आहे त्यांचे माझ्यावरती. मज निरंतर जाग ठेवतात, झोपून देत नाहीत. वारंवार प्रत्यक्ष रूपाने सुद्धा आपल्याला सारखी जाणीव करून देतात आणि अप्रत्यक्ष रूपाने सुद्धा जाणीव करून देतात. सारखं जाग करतात. आपण सारखं झोपतो.
बोलणे बोले बाहेर जागे आतने जलेले कैसे घरात घरकुल केले नेनो अंधारणा उजेडगा. आणि आपण बाहेर जागोय आणि आतमध्ये स्वस्वरूपाच्या ठिकाणी आपण झोपलोय. आपल्याला सद्गुरूंनी ओळख करून दिली, त्याच्यावरती सारखं जाग राहा, त्याच्यावरती लक्ष ठेवा. लक्ष लावणी राहा गोविंदगा, सारखं लक्ष ठेवा. इस बंगले को दरवाजे, इस बंगले को दरवाजे, इसमें पवन का खंबारे, इसमें पवन का खंबारे. आवत जावत कोई नहीं देखे, आवत जावत कोई नहीं देखे. यही बड़ा संभारे, यही बड़ा संभारे. खूब बनाया रे अंतर सोना, खूब बनाया बीच में पवन का खंबा रे. अरे तो पवन का, त्या खंब्यावरतीच आपण जात. जर खंबा जर पडला ना, निघून गेला ना, मग निघून गेला वारा, खाली राहिला पसा. अरे ते खांब्यावरती सर्व आपलं चाललंय, मग त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय, लक्ष सारखं त्याच्यावरती ठेवायचंय. जर लक्ष ठेवलं ना, ज्याचं लक्ष आहे ना तोच करून जाऊ शकतो. आणि जर थोडं जरी लक्ष विचलित झालं ना, मग सांगतात चुकली या वर्म फेरा पडे. वर्म चुकलं की पुनरपी जननम, परत जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागत. म्हणून सद्गुरू सारखं आठवण करून देतात, त्याच्याकडे लक्ष ठेवा. शेवटच्या श्वासा कधीपर्यंत करायचंय, शेवटच्या श्वासापर्यंत. शेवटचा श्वास आपला त्याच्यामध्ये गेला पाहिजे, तर म्हणायचं आपला परमार्थ सार्थकी लागला. नाहीतर नाही. किती करा, आतापर्यंत करतोय ना, की आपलं प्रॅक्टिकल खरी परीक्षा आपली कधी आहे. आपला हा अभ्यास चालू आहे, सारखं सारखं लक्ष द्यायला होते. कशासाठी? अभ्यास चालू आहे आपला. सारखा अभ्यास करा म्हणतात. परीक्षा शेवटच्या क्षणी, त्यावेळेस परीक्षा आहे. आणि त्यावेळेस जर चुकलं ना, त्यावेळेस चुकल्यानंतर मग कुणीच सोडवू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर म्हणतात ना, इष्टमित्र स्वजन सखे हे तर सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभबाग जाचणी, तेथे कोणी सोडविना ऐका सद्गुरु वाचणी. त्यांच्याशिवाय आपल्याला शेवटच्या क्षणी त्यावेळेस सोडवणार कुणीच नाही. म्हणून सतत आपल्या त्याच्याकडे लक्ष ठेवायचे. सद्गुरु सारखं सारखं जाग करतात, सारखं आठवण करून देतात. अरे त्याच्याकडे लक्ष ठेवा. काय सांगते, श्वास येताना जाताना काय म्हणतोय, स्वरूपाची आपल्याला आठवण करून देतात. तू कोण आहे मी हा कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. वारंवार सांगतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विचार करा मी कोण आहे. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. अरे मी कुणाचा आहे? निवृत्ती दादांचा आहे. त्यांनी मला हे ज्ञान दिलं, म्हणून मला हे कळलं मी नेमकं कोण आहे. आपण कोण आहे? आपण म्हणजे हा देह नाही. सद्गुरूंनी सांगितले, आपण म्हणजे हा देह नाही, हे डबडं म्हणजे आपण नाही. याच्यामध्ये जे आहे ना, ज्याच्या सत्तेने सर्व काही चालतंय, त्या तू म्हणजे आपण आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवितो हरिविना. देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन करू नका. अरे तो हरी, तो देव म्हणजेच आपण आहे. आपणच देव आहे. आपण देव आहे, फक्त आपल्याला त्या देवपणाची आपल्याला ओळख नाही. आपण विसरले म्हणून घसरले म्हणून कसरले. त्याचा विसर पडलाय, त्याच्यामुळे हे सर्व दुःख आपल्या वाट्याला आले. ह्याचा जे चालू आहे ना, सद्गुरूंनी जो बोध दिला तो विसरलाय. आपल्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला करून आपण कोण आहे हे विसरलोय आपण. ज्यावेळेस त्याची ओळख होती, त्याची आठवण होती ना, त्यावेळेस आपल्याला समजतं अरे आपल्याला हे काहीच नाही. आपल्याला जन्म सुद्धा नाही, मरण सुद्धा नाही, सुख नाही आणि दुःख काहीच आपल्याला लागत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेली पाप पुण्यांगा. आपल्याला हे काहीच लागत नाही. आपण अग्निरूप आहे. अग्नी लागतं का? पाप लागतं, पुण्य लागतं का?
अग्नीला काहीच लागत नाही. आपण अग्निरूप, आपल्याला सुद्धा काहीच लागत नाही. हे सर्व जन्म मरण, सुख दुःख हे सर्व मनाचा खेळ आहे. कल्पना विद्या तेने झाला जीव. त्या कल्पनेमुळे, अविद्येमुळे आपण जीव दशेला आलो. तसं पाहायला गेलं तर आपण शिवच आहे. आपण शिवच आहे. फक्त त्या शिव स्वरूपाची आपल्याला ओळख करून घ्यायची. आपल्या जवळ आपल्याला ते ज्ञान आपलं ते आहेच. देव आपल्या जवळच आहे. जसं जमिनीमध्ये पाणी आहेच, पण काढण्यासाठी पाण्याला लागतं. तसं आपल्या जवळ देव आहेच. नवे नवे आपण देवच आहे, पण त्याची ओळख करून देण्यासाठी सद्गुरू लागतात. आणि ज्यावेळेस सद्गुरू जीवनामध्ये येतात ना, त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर सारखं जागा ठेवतात. आठवण करून देतात, अरे तू म्हणजे हा देह नाही, तू आत्मस्वरूप आहे. ह्या बाहेरच्या ठिकाणी आपण जे जागोय ना, त्या ठिकाणी आपल्याला झोपवतात. आणि आतमध्ये आत करा मात कृपा करील पंढरीनाथ. गुरुने कानी फुंकिला वारा, देह भाव गेला सारा. देह भाव राहत नाही, देहाचा विसर पडतो. पूर्णपणे देहभान विसरून जातो. म्हणून तर मीराबाई म्हणायची ना, त्यामुळे तर मीराबाई सांगत होती, विठ्ठला विठ्ठला मोहे लागी लगना गुरु चरणाची. 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 चरणाची रे गुरु चरणाची. चरणाची रे गुरु चरणाची. मोहे लागी लगना गुरु चरणाची. मोहे लागी लगना गुरु चरणाची. मोहे लागी लगना गुरु चरणाची. अरे मीराबाई सांगतात, मला त्या गुरुचरणाची लगन लागली. ज्यावेळेस लगन लागली ना, मला आता काय झालं, मला भवसागरच राहिला नाही. भवसागर सुख गए, सुकून गेले भवसागर. मला जन्म मरण राहिलं नाही. अरे भवसागरच राहिलं नाही, सुकून गेला. आता मला करण्याची, मरण्याची आणि जन्मण्याची, बुडण्याची सुद्धा मला भीती राहिली नाही. अशी स्थिती होते. ज्यावेळेस परीक्षित राजाला त्याची सुद्धा स्थिती झाली पहा. ज्यावेळेस शुकाचार्यांनी विचारलं ना, तक्षक नावाचा सर्पदंश होऊन मृत्यू होणार होता 7 दिवसामध्ये. आणि 7 दिवस ज्ञान दिल्यानंतर परीक्षित राजाला विचारलं, मला आता कसं वाटते. परीक्षित राजा सांगतो, मरण माझे मरून गेले, मरण माझे 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 मरण माझे मरून गेले, मज गेले अमर. 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 मरण माझे मरून गेले, मरण माझे मरण माझे मरून गेले, मरण माझे मरण माझे मरून गेले, मरण माझे मरण माझे मरून गेले, मरण माझे. हा परीक्षित राजा सांगतो, मरण माझे मरून गेले आणि मज गेले अमर. मरण आता मला राहिलं नाही. मरण माझे मरून गेले आणि मला आता अमर केले. आपण अमरच आहे. अमर हा, अमर हा, खरे की पहा खोटे हे. आपण अमरच आहे. फक्त त्या अमरत्वाचं ज्ञान करून घ्या. सद्गुरूंकडून संतांकडून ते ज्ञान करून देतात आपल्या अमरत्वाचं. आपण कोण आहे,
आपण मरणारे नाहीत, आपण अमरच आहे. आणि जोपर्यंत हे ज्ञान होत नाही ना तोपर्यंत किती करा त्याला किंमत किती म्हणतात, शून्य किंमत आहे. परत जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकायचं असेल ना तर नाही केलं तरी चालेल. पण जर तरुण जायचं असेल तर सारखं त्याच्याकडे लक्ष पाहिजे. कुणी काही का बोला ना, कुणी काही सांगू द्या, पण आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जे दिलंय ना ती खरे, त्याच्याकडे सारखं लक्ष पाहिजे. दुसऱ्या कुणाच्या सांगतात जोपर्यंत सद्गुरूंवरती विश्वास, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. म्हणजे गुरुच्या त्यांच्यावरती जर विश्वास भाव जर असेल ना तरच तरुण जाऊ शकतो, जर नसेल ना. कारण की जोपर्यंत आपल्याला जर तरुण जायचं असेल ना, आपल्यामध्ये साक्षात आपल्या मी आलेत ना, संत आपल्या जीवनामध्ये आलेत, साक्षात देवच आहे. उडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पूर्वतसे अर्थ शिष्याची. आपल्या मनामध्ये आपली जी अर्थ इच्छा, प्रत्येक इच्छा ते पूर्ण करतात. आपल्या मनामध्ये जो भाव येईल ना तो भाव ते पूर्ण करतात. आपण जर विचार केला ना, जो विचार करील, म्हणतात ना जसं मनामध्ये आपण कल्पना करतो तशी कल्पना ती आपली पूर्ण होत असते. जर मग एखाद्याच साधकाची सिद्धी प्राप्त होती, पहा सांगतात भाऊ सारखे सांगतात की आपल्याला ज्यावेळेस नामस्मरण केल्यानंतर पुढची स्टेज पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस आपण अंत खूप त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातो, रिद्धी सिद्धी प्राप्त होतात आपल्याला. रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या आपण जे मनन ते खरं होतं. जर एखाद्याला आपण जर शिवी दिली ना, शिवी सुद्धा खरं होते. म्हणून भाऊ सारखं सांगतात एक आपल्या तोंडात कुणाला सुद्धा अपशब्द गेले नाही पाहिजे, कुणाला शिवीगाळ कुणाला केला नाही पाहिजे. प्रत्येकामध्ये ज्ञान दिले आपलं, प्रत्येकामध्ये आपल्याला भगवंत पाहिजे. सर्वांमध्ये आपले सद्गुरू पाहिजेत आपल्याला. त्यांच्या सर्वांमध्ये सद्गुरू आहेत, सर्वांमध्ये भगवंत आहे, तो देव आहे. फक्त काय झाले आपल्याला पाहण्याची, म्हणतात ना जशी दृष्टी तशी सृष्टी. आपली जशी दृष्टी असती, जसा भाव असतो ना तसं आपल्याला जग दिसत असतं. बाकीच्यांचे गुण दोष दिसत असतील ना तर म्हणायचं काय की आपल्यामध्ये ते गुण आहेत, आपल्यामध्ये ते दोष आहे म्हणून आपल्याला दुसऱ्यामध्ये दिसतात. म्हणून दुसऱ्याची निंदा करण्याच्या अगोदर आधी आपण आतमध्ये पाहायचं आपण कसे, मग बाकीच्यांचा विचार करायचा. जोपर्यंत आपण आतमध्ये जात नाही, जोपर्यंत आपल्या आतमध्ये स्वतःचा विचार करत नाही ना, स्वतःचे गुणदोष पाहत नाही ना, स्वतःमध्ये आपल्याला दिसत नाही गुणदोष, तोपर्यंत बाहेरच्यांमध्ये आपल्याला भगवंत दिसू शकत नाही. आधी आतमध्ये पाहायचे, आतमध्ये पाहायचे आपण कसे. म्हणून ते सांगतात आता करा मात मग कृपा करील पंढरीनाथ. आधी आत पाहायचं. म्हणून सद्गुरू आपल्याला आत पाहण्याचं ज्ञान देतात. किती मोठे काय उपकार आहेत त्यांचे. अरे आई वडील सुद्धा उपकारांचे आई वडिलांचे उपकार आहेत. त्यांनी जन्म दिला, आई वडील जन्म देती, संत जन्म मरण सुख भीती. विठाल 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 सद्गुरूंचे एवढे मोठे उपकार आहेत. अरे त्यांनी आपल्याला जन्म दिला, पण सद्गुरू आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सोडवतात. आपल्याला जीवनामध्ये हा देह मिळाला, ज्याच्यासाठी मिळाला ना, जे कारण होतं ते कारणाला आपल्याला ते सार्थकी लावतात. ज्याच्यासाठी आपण इथं आलो होतो ते साध्य आपल्याला ते साधून देतात. म्हणून त्यांचे किती उपकार आहेत या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काय द्यावे त्यासी द्यावे मुक्तराई, काय द्यावे त्यासी द्यावे मुक्तराई, काय द्यावे त्यासी द्यावे मुक्तराई, काय द्यावे त्यासी द्यावे मुक्तराई. देवी तोहा पाई जीव थोडा, देवी तोहा पाई जीव थोडा, काय द्यावे त्यासी द्यावे मुक्तराई, काय द्यावे त्यासी द्यावे मुक्तराई. देवी तोहा पाई जीव थोडा, देवी तोहा पाई जीव थोडा, काय द्यावे त्यासी द्यावे मुक्तराई, काय द्यावे त्यासी द्यावे मुक्तराई.
तिथपर्यंत आलो त्याचे एकदा सर्वांनी भजन करा. हात वरती, सर्वांनी हात वरती करा. हाताने टाळी आणि मुखाने त्या भगवंताचं भजन करा. विठोबा काय द्यावे त्याची भावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. अरे किती उपकार आहेत. उपकार तुझे थोर गुरु राया मधवरी तुझे खरे ज्ञान मला तुझी उपकार तुझे थोर. ते सांगतात दिलेच खरे ज्ञान मला तूच श्री हरी. उपकार तुझे थोर. किती उपकार आहेत. केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसी माय धर्मे त्यांचे देखिले पाय दिले अक्षय भय दानगार. अरे अक्षय त्या अक्षय पदापर्यंत आपल्याला पोहोचवलं. अभय करून टाकला. कशाचं भय राहिलं नाही. मरण्याची सुद्धा भीती राहिली नाही. अमर करून टाकतात ते. कशाचीच भीती ठेवत नाहीत. ज्यावेळेस त्यांचं बोध ज्यावेळेस सद्गुरु जीवनामध्ये येतात ना, ज्यावेळेस ते आपण मनापासून करतो ना, त्यावेळेस खरी साधकाची स्थिती पाहत्याला दुसरं काहीच आवडत नाही. त्याच्या जीवनात जे काही गुणदोष असतील ते सर्व निघून जातात. त्याला सर्वत्र फक्त आनंदच भरलेला दिसतो. सगळीकडे सद्गुरू दिसतात. सर्वत्र आनंदच दिसतो. त्याला दुसरं काहीच आवडत नाही. जी जशी परिस्थिती असेल ना त्याच्यामध्ये तो समाधानी राहतो. जो नामस्मरण करतो ना तो खरं समाधानी राहतो. जो नामस्मरण ज्यावेळेस आपलं समाधान भंगल ना त्यावेळेस म्हणायचं आपण नामावरनं विचलित झालोय. नाम आपलं नामाचा विसर पडलाय म्हणून आपल्याला दुःख होते. म्हणून आपल्याला समाधान होते. समाधान होत नाही. जर नामस्मरणामध्ये असेल ना सद्गुरूंनी जे दिले त्याच्यावरती जर असेल ना तर कधीच आपले समाधान भंग पावत नाही. प्रत्येक कशी स्थिती येऊ कशी परिस्थिती येऊ त्याच्यामध्ये आप साधक समाधानी राहतो. आनंदामध्ये राहतो. त्याला कशाचीच भीती वाटत नाही. कसली मोठी संकट येऊ द्या. अरे सगळ्यात मोठं संकट जन्म मरणाचं तेच करून गेलं. आता हे काय क्षुल्लक आहे. अरे मरत्या क्षणी सांगतात एका रोमाच्या ठिकाणी सहस्र विंचू चावल्याच्या वेदना होतात. इतकं दुःख होतं. एवढा त्रास होतो. पण सद्गुरु ज्यावेळेस येतात ना आपलं जाणीवच संपवून टाकतात. जाणीवच ठेवत नाही. कशाचीच जाणीव राहत नाही. त्याच्यामध्ये आपण त्या देहाची जाणीव देहभानच राहत नाही. मग दुसरं काहीच आठवत नाही. एका सद्गुरूंशिवाय एका त्या भगवंताशिवाय नामाशिवाय ना आपल्याला तिथपर्यंत त्या स्थितीपर्यंत जायचं असेल ना तर आपल्या वारंवार आपल्या चित्तामध्ये पाहिजे आपल्याला सद्गुरूंनी काय दिलं. आपल्याला किती मोठे उपकार आहेत त्यांचे आपल्यावरती हे सतत लक्षात पाहिजे. जर लक्षात असेल ना तर कधीच आपण भटकत नाही. कधीच आपला मार्ग चुकू शकत नाही. आणि दुसरीकडे जर मार्ग चुकला ना आपला माहिती त्यांच्यावरचा विश्वास काहीतरी कमी झालाय. त्यांच्यावरती श्रद्धा कमी झाली म्हणून आपण भरकटत चाललोय. आपलं सारखं लक्षात ठेवायचंय त्यांनी जे दिले तेच सत्य. त्यांच्या वचनावरती विश्वास पाहिजे. त्यांनी जे सांगितले तेच खरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी या स्टेजला आहे ना आता तो कुणामुळे माझ्या निवृत्ती दादा म्हणे ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास देणे साधनाचा आणि काही मी दुसरं काहीच केलं नाही. मी फक्त काय माझ्या सद्गुरूंचा मी दास झालो म्हणून मला हे सर्व प्राप्त झालं. म्हणतात मी ज्ञानेश्वरी करण्याच्या योग्यतेचा नव्हतो. सांगण्याची योग्यतेचा नव्हतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात पण जे सर्व काही मी केले ना ते फक्त माझ्या
तर आपण सुद्धा त्या स्थितीपर्यंत त्या स्टेजला जाऊ शकतो. कधीच आपल्याला तो आनंद काहीतरी वेगळाच असतो ज्यावेळेस सद्गुरूंवरती ठाम विश्वास असतो ना आपला. आपण जसे सद्गुरूंविषयी जसा विचार करू ना, आपण म्हणतो आपली सद्गुरू आपली आठवण काढत नाही, आपण आठवण काढली की सद्गुरू सुद्धा आपली आठवण काढतात. आपण बाहेर सद्गुरू आपल्यापासून लांब आहेत का? सांगितलंय ना, आपण आणि सद्गुरू वेगळे नाहीत. देव सद्गुरू आणि आपण वेगळे नाहीत, एकच आहे. आपण आठवण काढली ज्यावेळेस आपण सद्गुरूंची आठवण काढली आणि त्यावेळेस सद्गुरू सुद्धा आपली आठवण काढतात. तर भगवंत सुद्धा आपली आठवण काढतो. जेवढं आपण तळमळीने त्याचं ध्यान करू ना तेवढं तो सुद्धा आपलं ध्यान करतो. पण आपण केलं पाहिजे. मनामध्ये दुसरा संशय निर्माण नाही झालं पाहिजे. संशय जर निर्माण झालं ना, सांगतात संशयाहुनी थोर आणि पाप नाही गोर. म्हणजे संशयाशिवाय दुसरं कोणतं जगामध्ये मोठं पाप कोणतंच नाही. संशय मनामध्ये आणायचा नाही. जे दिलंय ना तेच योग्य, तेच सत्य, निश्चित दृढ विश्वास पाहिजे. सद्गुरूंनी मला जे सांगितलंय, जे दिलंय ना तेच खरे, मला दुसरं काहीच माहिती नाही, एवढा विश्वास पाहिजे. अरे किती मोठे उपकार आहेत सांगतात. त्यांच्या चरणावरती जीव जरी ओवळून टाकला ना तरी सुद्धा आपले त्यांच्यावरचे उपकार फिटणार नाहीत आपल्याकडनं. मग बाकीचं तर काही क्षुल्लकच राहिलं. बाकी सगळं किती काही करा, किती सायास करा, किती त्यांची सेवा जरी केली तरी त्यांच्या उपकारातनं परतफेड होऊ शकत नाही. त्यांच्या उपकारातनं जर परतफेड व्हावी अशी वाटत असेल ना, त्यांनी जे दिलंय ना त्याचं आपल्याला सारखं लक्षात ठेवायचंय. त्यांनी जे दिलंय त्याचं सारखं स्मरण ठेवायचंय. त्यांनी जे सांगितले त्यांचे जे बोल आहेत ना आपल्या चित्तावरती ठसवायचे. परत परत संधी मिळणार नाही, परत परत आपल्याला ऐकायला मिळणार नाही, परत परत आपल्याला हा संधी मिळत नाही. संधीचं आपल्याला सोनं करून घ्यायचंय आत्ताच. निघून ज्यावेळेस गेल्यानंतर मग आपल्याला संत कळतात. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, गेल्यानंतर समाजाला कळाले. आपले पारगाव मडके दादा गेल्यानंतर सगळ्यांना समजले. श्रीपाद बाबा गेल्यानंतर म्हणतात किती मोठे महात्मे होते. आपल्या जीवनामध्ये आहेत ना, आहे तोपर्यंतच आपल्याला किंमत कळाली पाहिजे. नेमकी काय आहे? मेल्यानंतर मग किती जरी रडलं, किती काही केलं तरी काही उपयोग नाही. आता जीवनाचं सोनं करून घ्या, परत परत नाही, परत संधी मिळणार नाही. किती जरी काही केलं, आई ती आईच असते. आईला सगळं समजतं लेकराला काय पाहिजे. सहज बोलता बोलता आपल्याला हित करतात. सहज बोलणे इथं उपदेश करून सायासी कविते. आई जशी मुलाने चांगलं काहीतरी त्याच्या जे हिताचं असतं तीच आई सारखं सारखं सांगत असते. आणि हिताच्या जरी मार्गाने जो मुलगा जरी गेला ना, मूल गेलं तरी आईला वाटतं नाही त्याला हे आणि हित आहे त्याच्यामध्ये, त्याने ते केलं नाही पाहिजे. जे हित आहे तेच त्याला समजलं पाहिजे. सारखी सारखी त्याला हाणून मारून त्याच्यापर्यंत पोहोचवते. सांगते अरे तू हे कर, ह्याच्यामध्ये हित आहे, ते बाकी करण्यामध्ये तुझं हित नाही. सारखं सारखं सांगत असते. जसं म्हणले, जसं वासराच्या आईच्या चित्तामध्ये जसं वासरू असतं ना, तुका मनीवर Thank you.
तुका म्हणे वत्स धेनुयेची चित्ती तैसे मज येती सांभाळीत. जसं म्हणले गायीच्या चित्तामध्ये वासरू असतं ना आणि वासराच्या चित्तामध्ये सुद्धा गाय असते. तसं बघा जसं आई असती तहान लेकरू असतं ना त्याच्या चित्तामध्ये काय असतं. तहान्या लेकराच्या चित्तामध्ये फक्त आई असते, दुसरं काहीच जाणत नाही, फक्त आई. आणि त्यावेळेस आईच्या चित्तामध्ये काय असतं, मूलच असतं. तिला माहिती ह्याला माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. कुठे जरी लांब जरी गेली ना, एखादी जर भांडी जरी घासत असेल आतमध्ये जर लेकरू झोपलं असेल ना तरी सुद्धा तिचं लक्ष त्याच्याकडे असतं. त्या चित्तामध्ये ते मूल असतं. तसं आपल्याला सुद्धा व्हायचंय. आपल्या चित्तामध्ये सारखं ते पाहिजे. सद्गुरू आपल्या सारखे चित्तामध्ये पाहिजे, तो भगवंत सारखा चित्तामध्ये पाहिजे, नाम सारखं चित्तामध्ये पाहिजे. जर आपल्यासारखं चित्तामध्ये असेल आपण दुसरं काही जाणत नाही, तसा भाव जर असेल ना आपला ते तहान्या लेकरासारखा, तसा आपल्याला सुद्धा सद्गुरू सुद्धा तसेच आपल्याला त्या आईसारखं सांभाळतात. जसं वासराच्या चित्तामध्ये गाय असतील, गायीच्या चित्तामध्ये वासरू असतं. रानात जरी चरायला जरी गेली ना तरी तिचं चित्त कुठं असतं, त्या वासराकडे असतं. भूक लागली माझ्या वासराला, त्याला भूक लागलेली आईला तिथं कळतं, पाहणा फुटतो. तसं संत आपल्याला सांभाळण्यासाठी येतात. ज्यावेळेस त्यांना समजतं ना की ह्याला नेमकं आपल्याला काय पाहिजे, कशाची गरज आहे, भूक लागली, तहान लागली, काय दुखते, आईला सगळं समजतं. तसं सद्गुरूंना सुद्धा सगळं समजतं. सद्गुरू आपली आई आहे, आईला समजतं लेकराला काय पाहिजे. सद्गुरूंनाच बर का काकी असन मामी आईलाच समजतं. काकी असन मामी असन शेजारी नसन नाही समजणार, सद्गुरूंलाच समजतं. म्हणून आपल्याला त्यांना धरून राहायचंय. जर आईपासून बाजूला गेलो ना मग आई सुद्धा त्याला पाहत नाही. ज्यावेळेस मोठं झाल्यानंतर आता त्याचं सर्व चालू झालं, आई म्हणते त्याचं तो करतोय, आता काही गरज नाही, माझं तसं आपल्याला तहान्या लेकरासारखं आपल्याला चिटकून राहायचंय. जर राहिलं तर निश्चित आपल्याला शेवटपर्यंत आपण टिकून राहू शकतो, नाहीतर नाही. म्हणून आज या ठिकाणी पहा ब्रह्मलीन जनार्दन दादू भोसले यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त तसंच असणारे आपले संत सद्गुरू ब्रह्मलीन रामदास बाबा बुधवारे यांच्या 25व्या पुण्यस्मरणानिमित्त आज तुमची सर्वांची सेवा करण्याची मला संधी मिळाली. जे काही योग्य असेल त्याचा निश्चित विचार करा. साधू संतांचं जे असेल त्यांचा मार्ग असेल त्याचा निश्चित विचार करा. मनाचं काही सांगितलं असेल तर त्याचा विचार नाही केला तिथंच सोडून द्या. माझा बुद्धीचा दोष समजून तिथंच सोडून द्या. म्हणून झालेली सेवा आहे ती सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा पांडुरंग दादा तसं तुमच्या सर्वांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला इथंच पूर्ण वेळा. ज्ञानेश्वर